नमस्कार. अभिजात मराठी भाषा सप्ताहाच्या निमित्ताने ग्रंथ तुमच्या दारीसाठी मी मंजुषा जोशी, अबुधाबी येथील समन्वयिका, आज हा व्हिडिओ सादर करत आहे. कुठल्याही साहित्याचा गाभा म्हटला जाईल असा साहित्य प्रकार म्हणजे कविता. कवितेशी आपली ओळख फार लहानपणी बडबड गीतातून किंवा पाठ्यपुस्तकातून होते. पुढे हळूहळू पाठ्यपुस्तकांची साथ संपते आणि कवितेचीही. बऱ्याच जणांना कविता ही समजायला अवघड, प्रसंगी कंटाळवाणी वाटते. पण खरंच तसं आहे का? माझा मराठीची ए कौतुके, अमृतातेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळविन. कवी संत ज्ञानेश्वर. माझी माय सरस्वती माले शिकविते बोली, लेक बहिणाच्या मनी किती गुपित पेरली. कवयित्री बहिणाबाई. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. धर्म पंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. कवी सुरेश भट. 3 वेगवेगळ्या काळातील वेगवेगळ्या समाजातील या कवींनी मायबोली मराठीचे वर्णन किती सुरेख केले. समर्पक शब्द, नेमका अर्थ आणि ऐकायलाही मधुर. कवितेची सोपी आणि सुटसुटीत व्याख्याच अशी आहे की कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त आशय व्यक्त करणारी रचना. मराठी कवितेचे सर्वसाधारणपणे 3 प्रकार मानले जातात: संत, पंत आणि तंत. संत कवी म्हणजे संतांच्या रचना. त्यामध्ये ज्ञानेश्वरांच्या ओव्या आल्या, तुकाराम महाराजांची गाथा आली, अभंग आले. आपण गणपतीत आरत्या म्हणतो, त्यापैकी कितीतरी आरत्या संत नामदेवांनी लिहिल्या आहेत. त्यानंतर येते ती पंत कविता. ही पांडित्यपूर्ण कविता आहे. यामधील मोरोपंतांच्या आर्या आणि केकावली हा संग्रह प्रसिद्ध आहे. या कवींचे भाषेवर आणि शब्दावर अतिशय प्रभुत्व होते आणि ते त्यांच्या कवितेतून जाणवते. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंकमतीचा झडो, विषय सर्वथा नावडो. किंवा कल 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 हंसे फार केला सुटाया, फडफड निज पक्षी दाविली ही उडाया. छंदांमध्ये चपखल बसलेले शब्द आणि तरीही शब्दलालित्य, नादमाधुर्य ही या कवितेची वैशिष्ट्य म्हणावी लागतील. त्यानंतर येते ती तंतकविता. तंतकविता म्हणजे शाहिरी काव्य. यामध्ये लोकसाहित्यातले प्रकार आहेत: पोवाडा, लावणी, ओव्या, गवळण. लावणी ही शृंगार रसप्रधान, तर पोवाडा वीरश्रीने भरलेला. शाहीर साबळे, विठ्ठल उमप, नंदेश उमप या कलाकारांनी ही शाहिरी परंपरा आजही जिवंत ठेवली आहे आणि आपल्यापर्यंत पोहोचवली आहे. धन्य धन्य शिवाजी शूर, धन्य धन्य शिवाजी शूर, पराक्रमी थोर केले जर्जर, पाजिले पाणी दुष्ट मुघला, पाजिले पाणी दुष्ट मुघला. यासारखे वीरश्रीने भरलेले पोवाडे आजही कार्यक्रमात जोशात सादर केले जातात आणि ते लोकांच्या पसंतीसही उतरतात. अभिजात मराठी भाषेसारखाच मराठी कवितेचाही प्रवास प्रदीर्घ चालत आलाय. आजपर्यंत या प्रवासात अनेक कवींनी आपापल्या प्रतिभेने, सृजनशीलतेने या कवितेला वेगळी रूपं दिली आहेत, तिला नटवलंय, सजवलंय. कुणी शेक्सपियरच्या सॉनेटनी प्रभावित होऊन तिला 14 ओळींच्या साच्यात बांधली आणि तिला सुनीत नाव दिलं. कुणा कवीने अनुप्रासासारख्या छंदांनी तिला नटवलं. तर कुणी कविता ही छंदबद्ध असलीच पाहिजे यासारखे नियम झुगारून देऊन आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी मुक्त छंदामध्ये तिला सादर केली. कुठल्याही रूपात, कुठल्याही स्वरूपात कविता छानच दिसते आणि मनाला भावते. कवी आणि कविता यांच्याबद्दल आपण जेव्हा बोलतो तेव्हा काही ठळक नावं आपल्या डोळ्यासमोर होतात. बालकवी, कुसुमाग्रज, बाभ बोरकर किंवा वसंत बापट, विंदा करंदीकर.
यातील काही कवींच्या कविता आपण लहानपणापासून किंवा नंतरही वारंवार ऐकलेल्या असतात. श्रावणमासी हर्षमानसीसारखी कविता म्हणून त्या मनावर ठसलेल्या असतात. काही कविता गेय असतात, त्यांना सुंदर चाली देऊन आपण ऐकलेल्या असतात. काही संगीतकारांनी त्यांना सुंदर चाली देऊन त्यांचं गीतात रूपांतर करून ती गाणी किंवा ती कविता अजरामर केलेली आहे म्हणून आपल्या लक्षात राहते. ग. दी. माडगूळकरांची एका तळ्यात होती बदके पिले सुरेख ही कविता किंवा कुसुमाग्रजांची वेडात मराठे वीर दौडले साथ ही कविता. या कविता काव्यामुळे तर आहेतच, पण त्या संगीतामुळेही अजरामर झाल्या आहेत. या आणि ह्यांच्यासारख्या अनेक कवींनी मराठी भाषेला, मराठी कवितेला समृद्ध केले. कवी नारायण सुर्वे हे कष्टकरी समाजातील कवी. या समाजाचे प्रश्न, या समाजाचे जीवन त्यांनी त्यांच्या कवितेतून फार प्रभावीपणे सादर केले आहे. 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दिवस दुःखात गेले. हिशेब करतो आहे आता, किती राहिले डोईवर उन्हाळे. यासारख्या कवितांमधून त्यांनी कष्टकरी समाजाचं जीवन खूप प्रभावीपणे जनतेसमोर आणलं. निसर्गकवी ना.धो. महानोर बोलीभाषेमध्ये निसर्गाचं, रानाचं, पावसाचं खूप सुंदर वर्णन ते आपल्या कवितेतून करतात. जैत्र जैत या सिनेमामधल्या गाण्यांमधून आपल्याला त्याची झलक मिळालीच आहे. आणि कवयित्री, स्त्री साहित्य किंवा स्त्री कविता हा खरं तर एक वेगळा विषय आहे. पण इंदिरा संत, पद्माताई गोळे, अरुणाताई ढेरे यासारख्या कवयित्रींनी मराठी कवितेवर स्वतःचा असा वेगळा ठसा उमटवला. नको नको रे पावसा असा धिंगाणा आवेळी, घर माझे चंद्रमोळी आणि दारात सायली. मुंबईचा धो धो पाऊस बघितला की इंदिरा संतांच्या या कवितेच्या ओळी आठवल्याशिवाय राहत नाही. चाफ्याच्या झाडा ही अशीच एक पद्माताई गोळेंची सुंदर कविता. सुनीताबाई देशपांडे आणि अलीकडे स्पृहा जोशी या दोघींनी ती फार सुंदर सादर केली आहे. यूट्यूबवरती उपलब्ध आहे. कवी आणि कविता ह्यांचा आपण उल्लेख करतो, मराठी कविता, तेव्हा रवी किरण मंडळ ह्याचा उल्लेख आवर्जून करायला हवा. माधव जुलियन, कवी यशवंत, वि. द. घाटे यासारख्या प्रसिद्ध कवींनी एकत्र येऊन हे मंडळ स्थापन केलं. चांगली कविता लिहिली जावी आणि ती लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचावी या उद्देशाने त्यांनी हे मंडळ स्थापन केलं. हे कवी एकत्र येऊन कविता लिहित, कविता वाचनाचे जाहीर कार्यक्रम करत. कविता लोकांपर्यंत पोहोचवण्यामध्ये या मंडळाचा खूप मोलाचा वाटा आहे. आणि विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे रवी किरण मंडळाचाच हा वारसा आजकालची तरुण पिढी किंवा तरुण पिढीतले कवी आणि कविताप्रेमी आजही पुढे चालवत आहेत. संदीप खरे, वैभव जोशी किंवा गुरु ठाकूर ही आजकालच्या तरुण किंवा अलीकडच्या नवीन पिढीमधल्या कवींची काही ठळक नावे. गुरु ठाकूरांच्या चित्रपट गीतांबरोबरच त्यांची कविताही खूप प्रसिद्ध आहे, ती तितकीच सशक्त आहे. अलीकडेच त्यांची एक कविता पाठ्यपुस्तकांमध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. संदीप खरे आणि वैभव जोशी आपल्या कवितांचा एक इर्शाद म्हणून कार्यक्रम सादर करतात, तो खूप लोकप्रिय आहे. संदीप खरे आणि सलील कुलकर्णी कवितांचा एक सांगीतिक कार्यक्रम सादर करतात, आयुष्यावर बोलू काही, तोही लोकांच्या पसंतीस उतरला आहे, त्याचे भरपूर प्रयोग झाले. तर या कार्यक्रमांच्या माध्यमातून चांगली दर्जेदार कविता लोकांपर्यंत पोहोचते आहे. समाज माध्यमांचाही वापर फार प्रभावीपणे साहित्य आणि कविता आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी कविताप्रेमी करतात. मधुराणी गोखले प्रभुलकर हिचं कवितेचं पान हे यूट्यूब चॅनल किंवा स्पृहा जोशी आपल्या यूट्यूब चॅनलवरून स्वलिखित किंवा इतरांच्याही दर्जेदार कविता आपल्यापर्यंत पोहोचवत असतात. त्यांचं कवितांचं सादरीकरण इतकं सुंदर आहे की ती कविता आपल्या मनात उतरल्याशिवाय राहत नाही. कविता हा विषय कंटाळवाणा किंवा अवजड न होता एक निखळ आनंद देणारा अनुभव ठरतो. कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने आपण मराठी साहित्याची ही व्हिडिओजची मालिका सुरू केली आहे. आजच्या या व्हिडिओचा शेवट मी कुसुमाग्रजांच्या कवितेवरच्याच कवितेने करते. नवरत्नांनी जडवलेले अलंकार
अंगाखांद्यावरून उतरवीत ती माझ्यासमोर उभी राहिली. नवरत्नांनी जडवलेले अलंकार अंगाखांद्यांवरून उतरवीत ती माझ्यासमोर उभी राहिली. आणि अखेर देहाला बिलगलेले ते झिरमीर वस्त्रही तिने दूर फेकून दिले. तिच्या त्या निरभ्र सोलीव रूपाकडे स्तंभित होऊन पाहत मी तिला विचारले, तू कोण? ती सस्मित उत्तरली, मीच ती, तुझी कविता. धन्यवाद.